7 घोड्यांचे चित्र. वास्तुशास्त्रानुसार महत्त्व, फायदे आणि स्नान तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो? तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7 घोड्यांच्या चित्राचे महत्त्व जाणून घेणार आहोत. तर हे चित्र अत्यंत शुभ मानले जाते आणि यश, सामर्थ्य आणि निरंतर प्रगतीचे प्रतीक आहे. तर 7 घोड्यांच्या चित्रातील 7 घोड्यांचे महत्त्व आता बघूया. हिंदू धर्मात सूर्यदेवासोबत 7 घोडे दाखवले जातात. हे घोडे सूर्यदेव ज्या रथात स्वार होतात तो रथ ओढतात. हे घोड्यांच्या चित्राची शुभता दर्शवते. वास्तुशास्त्रानुसार घोड्यांच्या चित्रातील 7 घोडे शक्ती आणि यशाचे प्रतीक आहे. हे घोडे धावण्याच्या स्थितीत दाखवले जातात, जे यशस्वी आणि सकारात्मक जीवनाकडे होणारा वेग आणि प्रगती दर्शवते. आपल्या घरात किंवा कार्यालयात म्हणजे ऑफिसमध्ये 7 घोड्यांचे चित्र लावल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते, जी प्रगतीमध्ये एक मोठा अडथळा ठरू शकते. तर 3 घोड्यांचे चित्र देखील घरातील सदस्यांच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते. वास्तुशास्त्र आणि फेंग शुईनुसार ते आर्थिक समस्यांचे निराकरण करण्यास मदत करते. तर 7 घोड्यांचे चित्र ठेवण्याची योग्य दिशा तुम्हाला माहिती आहे का? चला बघूया. तुमच्या दिवाणखान्यात तसेच शयनकक्षात, कार्यालयात किंवा व्यावसायिक जागेत असलेल्या 7 घोड्यांच्या चित्राच्या वास्तू दिशेचा विचार करणे हे देखील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील 7 घोड्यांच्या चित्रासाठी दक्षिण दिशा सर्वोत्तम आहे. दक्षिण दिशा यश आणि कीर्तीशी संबंधित असल्याने तुम्ही 7 घोड्यांचे चित्र त्या दिशेच्या भिंतीवर लावावे. जर दक्षिण दिशेला भिंत उपलब्ध नसेल तर तुमच्या घराच्या किंवा कार्यालयाच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला 7 घोड्यांचे चित्र लावण्याचा विचार करा. इतर कोणतेही घोड्यांचे चित्र प्रदर्शित करण्यासाठी देखील या दिशाच आदर्श मानल्या जातात. तथापि काही गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. घोड्यांचे चित्र लावताना घोड्यांचे चेहरे खोलीच्या किंवा कार्यालयाच्या आतल्या बाजूला असतील याची खात्री करा. चित्राचे तोंड खोलीच्या किंवा कार्यालयाच्या दाराकडे नसावे, कारण त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. घोड्यांच्या चित्राचा उपदेश तुमच्या यशाला आणि प्रगतीला अडथळे दूर करण्यासाठी असतो. म्हणजेच घोड्यांचे चेहरे आपल्या घराकडे पाहिजेत. तर चित्राचा एक महत्त्वाचा पैलू असा आहे की ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये, तो म्हणजे घोड्यांना कोणत्याही साखळ्या, पट्टे किंवा दोऱ्या नसाव्यात. घोड्यांच्या चित्राचे 7 प्रकार आपण बघूया. तर पार्श्वभूमीत सूर्योदय असलेले घोड्याचे चित्र. 7 पार्श्वभूमीत सूर्योदय असलेले घोड्यांचे चित्र म्हणजे काय, तर वास्तुशास्त्र तसेच फेंगशुईमध्ये घरात 7 घोड्यांचे चित्र लावण्याला खूप महत्त्व आहे. आणि पार्श्वभूमीत सूर्योदय असलेले 7 घोड्यांचे चित्र तर अधिकच शुभ मानले जाते, कारण ते तुमची आर्थिक स्थिरता वाढवते आणि यश आकर्षित करते. तथापि तुमच्या कार्यालयात किंवा घराच्या रचनेत घोड्यांचे चित्र लावताना तुम्ही वास्तुशास्त्राचे नियम लक्षात ठेवलेच पाहिजे, नाहीतर त्याचे दुष्परिणाम सुद्धा भोगावे लागतात. तर चंद्राच्या पार्श्वभूमीवर 7 घोड्यांचे चित्र म्हणजे काय, तर तुमच्या घरासाठी किंवा कार्यालयासाठी 7 घोड्यांचे चित्र शोधताना तुम्हाला विविध पर्याय आढळतील. त्यापैकी एक म्हणजे पार्श्वभूमीत चंद्र असलेली 7 घोड्यांचे चित्र. अशी चित्रे शुभ मानली जातात. ती यश, प्रगती आणि शांती दर्शवतात. त्यामुळे तुमच्या कार्यालयात किंवा घरात किंवा होम ऑफिसमध्ये ठेवण्यासाठी ती अतिशय उत्तम आहेत. तसेच 7 समुद्राजवळ किंवा समुद्रासह घोड्यांचे चित्र. 7 घोड्यांच्या चित्रांच्या पार्श्वभूमीत अनेकदा समुद्राचा समावेश असतो. तुम्हाला घोड्यांच्या पाठीमागे समुद्र किंवा समुद्रकिनारी धावणारे घोडे दिसतील. असे चित्र निवडण्यापूर्वी दोनदा विचार करू नका. ते जागेत सकारात्मक आमंत्रित करतात आणि तुमच्या कामाची प्रगती वाढवतात. समुद्रासह असे 7 घोड्यांचे चित्र कार्यालयात तसेच घरात लावल्याने सकारात्मक आपल्याला रिझल्ट मिळतो. तर तुमच्या घरात घोड्यांची चित्रे लावण्याबद्दल सूचना सुद्धा आहेत. काय, तर आपल्या घरात 7 दौडणाऱ्या घोड्यांचे चित्र लावण्यापूर्वी खालील बाबींचा विचार नक्की करा. चित्र खरेदी करताना घोड्यांच्या चेहऱ्यावर शांत भाव असल्याची खात्री करा. आक्रमक भाव असलेले चित्र कधीही निवडू नका.
नाहीतर ते सतत रागवत राहतील. 7 घोड्यांची चित्र खरेदी करताना घोड्यांचा रंग पांढराच असावा अशी शिफारस केली जाते. पांढरा रंग शांतता, यश, प्रगती आणि समृद्धीला प्रेरणा देणारा असतो. तर आपल्या घरासाठी किंवा कार्यालयासाठी घोड्यांची चित्र खरेदी करताना पांढरा रंग निवडणे सर्वोत्तम आहे. आधी सांगितल्याप्रमाणे चित्र इतर कोणत्याही दिशेला लावू नका, कारण चित्राच्या चुकीच्या दिशेचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ते वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेतच लावण्याची काळजी घ्या. आपल्या घरासाठी 7 घोड्यांचे चित्र निवडताना विचार घेण्यासारखी दुसरी गोष्ट म्हणजे त्याची पार्श्वभूमी. म्हणजे धूळ, वादळे, गोंधळ, सूर्यास्त किंवा इतर कोणताही त्रासदायक किंवा नकारात्मक हवामानाची परिस्थिती दर्शवणारी पार्श्वभूमी असलेली चित्र कधीही निवडू नका. पार्श्वभूमी म्हणजे बॅकग्राऊंडवालं. तर हे सांगायला नकोच की चित्र खरेदी करताना त्याचा तुमच्यावर होणाऱ्या परिणामाचा नेहमी विचार करा. जर चित्राकडे पाहून तुम्हाला आनंद होत नसेल किंवा सकारात्मक भावना येतच नसेल तर तुम्ही ते खरेदी करण्याचा विचारसुद्धा करू नये. 7 घोड्यांचे चित्र तुमच्या बेडरूममध्ये, अभ्यासिकतेमध्ये, पूजाघरात किंवा मुख्य दारावर लावू नका. तसेच ते बाथरूम किंवा शौचालयाजवळील भागात सुद्धा लावणे टाळावे. चित्रातील घोडे कोणत्याही अडथळ्याशिवाय सरळ रेषेत अचूक समरूपपणे धावलेले पाहिजेत. ते जमिनीवर धावताना दाखवले पाहिजेत, पाण्यावर नाही. एकाच धावणाऱ्या घोड्याचे चित्र खरेदी करू नका, कारण ते अशुभ मानले जाते आणि तुमच्या घरात सुदैवाला प्रवेश करण्यापासून रोखते. विषम संख्येने असलेले घोडे चित्र निवडण्याची खात्री करा. चित्रातील घोड्यांचा अपूर्ण चित्र रेखाटलेले नाही याची खात्री करा. चित्राचा आकार तुमच्या खोलीच्या आकाराच्या प्रमाणात असेल याची खात्री करा. मोठ्या खोलीसाठी लहान चित्र निवडणे टाळा. चित्रकलेमध्ये माध्यम मजबूत किंवा वास्तुसुलभ असावे, जसे की कॅनव्हास किंवा लाकूड. चित्रकलेसाठी कागदाचा वापर टाळा. याशिवाय वास्तुशास्त्रानुसार 7 घोड्यांच्या चित्रांचे घर सजवल्यास आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होते. असे म्हटले जाते की हे चित्र तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणते. जर तुम्हाला तुमच्या आत्मविश्वासाबद्दल अडचण येत असेल तर लाल पार्श्वभूमीवरील 7 घोड्यांचे चित्र विकत घेण्याचा विचार करा, कारण लाल पार्श्वभूमी असलेल्या चित्राचा प्रभाव मंगळ ग्रहाशी असतो, त्यामुळे ते तुमचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत करेल. निळा रंग म्हणजे शनी ग्रहाचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे सुसंवाद आणि शांतीला आमंत्रित करण्यासाठी निळ्या रंगाचे चित्र निवडा. घरी 7 घोड्यांचे चित्र टांगणे. तर काय करायचं? जेव्हा तुम्ही तुमच्या घरात 7 घोड्यांचे चित्र लावण्याचा विचार करत असाल तेव्हा ते योग्य ठिकाणी लावणे महत्त्वाचे आहे. ते योग्य खोलीत आणि योग्य दिशेला लावल्याने त्या चित्रातील सकारात्मक ऊर्जा योग्य प्रकारे वापरण्यास मदत होते. तर वास्तुशास्त्रानुसार 7 घोड्यांचे चित्र का लावावे हे नक्की मला माहिती आहे का मागचं कारण? तर घरात धावणाऱ्या घोड्यांचे चित्राचे महत्त्व आपण आधीच पाहिले असले तरी तुमच्या घरात दौडणाऱ्या घोड्यांचे चित्र का असावे याची आपण काही अतिरिक्त कारणे येथे दिली आहेत. धावणारे घोडे गतीचे प्रतीक आहेत. ते चित्र तुमच्या घराच्या, ऑफिस तसेच लॉजच्या पूर्व भिंतीला लावावा, जिथे तुम्हाला एखाद्या कार्यात प्रगती झालेली पाहायची आहे. प्राचीन काळी घोड्याचा वापर वाहतुकीचे साधन म्हणून केला जात असे आणि शुक्र ग्रह देखील घोड्यांचे प्रतीक आहे. म्हणूनच घोड्यांचे महत्त्व त्यांच्या वास्तुशास्त्रानुसार मोजले जाते. वास्तुशास्त्रानुसार घरात 7 घोड्यांचे चित्र असल्यामुळे तुमच्या जीवनात आर्थिक स्थैर्य सुनिश्चित होते. फेंगशुईचे घोडे हे वेग, शौर्य आणि चिकाटीचे प्रतीक आहे. 8 धावणाऱ्या घोड्यांची सुंदर रचना घरात सुदैव आणि समृद्धीचे स्वागत करण्यासाठी असते. करिअर, विवाह, आरोग्य, संतती, वैयक्तिक विकास म्हणजे सगळं काही पॉझिटिव्ह आनंद या सर्वांचे प्रतिनिधित्व 8 धावणारे घोडे करतात. वास्तुशास्त्र घोड्यांच्या चित्रातील विविध रंगाचे महत्त्व देखील स्पष्ट करेल. लाल पार्श्वभूमी मंगळ ग्रहाचे प्रतिनिधित्व करते, यामुळे आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढला जातो. निळी पार्श्वभूमी शनी ग्रहाशी संबंधित असून ती सुसंवाद वाढवते. घोडे शुक्र ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात, जो तुमच्या प्रियजनांना आनंद मिळवून देतो. तर 7 घोड्यांचे चित्र कुठे लावायचे? चित्र टांगण्यासाठी दिवाणखाना ही सर्वात योग्य जागा आहे. दिवाणखान्यातील ऊर्जा 7 घोड्यांच्या चित्राची ऊर्जेशी विसंगत ठरत नाही, उलट ती त्या ऊर्जेला अधिक वाढवते. दिवाणखान्यात नेहमी वर्दळ, सामाजिक संवाद आणि मेळावे
सुरू असतात. या गोष्टी 7 घोड्यांच्या चित्रावर सकारात्मक प्रभाव टाकतात आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी त्याची ऊर्जा वाढवतात. तर 7 घोड्यांचे चित्र कुठे लावायचं नाहीये? अशा काही जागा आहेत जिथे 7 घोड्यांचे चित्र कधीही लावू नये आणि त्या जागा आपण खालीलप्रमाणे बघणार आहोत. पहिली म्हणजे पूजा खोली. पूजा खोलीत 7 घोड्यांचे चित्र लावल्याने पूजेतील खोलीतील ऊर्जेचा संघर्ष निर्माण होतो. पूजा खोलीची ऊर्जा आध्यात्मिक आणि आरामदायी असते. तर 7 घोड्यांच्या चित्राची ऊर्जा प्रत्यक्षात उत्साहाने भरलेली असते. तसेच अभ्यासाची खोली. वास्तुशास्त्रानुसार अभ्यासाच्या खोलीत 7 घोड्यांची चित्र लावू नका. कारण त्यामुळे अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या एकाग्रतेत आणि लक्ष केंद्रित करण्यात अडथळा येऊ शकतो. पुढची गोष्ट म्हणजे बेडरूम. बेडरूम म्हणजे म्हणजे तुम्ही झोपता वगैरे. तर आणखीन एक खोली म्हणजे जिथे तुम्ही 7 घोड्यांची चित्र कधीच लावायची नाही. ती म्हणजे आपली बेडरूम. खरं तर बेडरूममध्ये ते लावल्याने विरोधाभास आणि भांडणे होण्याची शक्यता असते. कारण त्यामुळे यांग ऊर्जेची उपस्थिती वाढेल. आणि मुख्य दरवाजाच्या समोरच्या भिंतीवर म्हणजे मुख्य दाराच्या समोरच्या भिंतीवर 7 घोड्यांचे चित्र कधीही लावू नये. असे केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अडथळा येतो. म्हणजे आपण जसं एंट्री केल्यावर आपल्या समोरच 7 घोड्यांचे चित्र दिसले नाही पाहिजेत असं. तर उलट सकारात्मक ऊर्जा घरात फिरण्याऐवजी ती बाहेर फिरू शकते. तुम्ही 7 घोड्यांचे चित्र बेडरूममध्ये लावू शकता का? तर वास्तुशास्त्रात एक पारंपरिक भारतीय वास्तुशास्त्र आणि अनेक नियम सांगते की काय आधी सांगितल्याप्रमाणे शयनकक्षात 7 घोड्यांचे चित्र लावण्याची शिफारस केली जात नाही. ते शयनकक्षात तसेच पूजा खोलीत, अभ्यासिकतेत, स्नानगृहाच्या मुख्य दरवाजा समोरील भिंतीवर लावणे टाळा. तर 7 घोड्यांचे चित्र आपले कसे निवडावे? जेव्हा तुम्ही तुमच्या घरासाठी 7 घोड्यांचे चित्र निवडणार असाल तेव्हा खालील गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्याच पाहिजेत. ते म्हणजे चित्राची निवड करताना तुम्हाला चित्रातील घोड्यांचे रंग काय दर्शवतात याची तुम्हाला जाणीव असली पाहिजे. तर सांगायचं म्हटलं की उदाहरणार्थ काळा घोडा हा शनी ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. काळा घोडा शनी ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. पांढरा घोडा चंद्र ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. राखाडी घोडा राहू ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. नारंगी घोडा ग्रहाच्या सूर्याचे प्रतिनिधित्व करतो. तर आणखीन एक महत्त्वाचा घटक म्हणजे त्या चित्राबद्दलची तुमची प्रतिक्रिया आणि किंवा भावना. म्हणजे काय आता आपण दुकानात गेलो की आपल्याला भरपूर व्हरायटी असतात. त्यापैकी तुम्हाला कोणतं चित्र आवडतं त्याच्यावर पण अवलंबून असतं. चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला आनंद किंवा सकारात्मक भावना वाटत असेल तरच तुम्ही ते चित्र खरेदी करावे. जर तुम्हाला आनंदाची भावनाच मिळत नसेल तर ते चित्र खरेदीच करू नका. जबरदस्ती कोणी सांगितलं म्हणून खरेदी करायचं नाही. तर 7 घोड्यांच्या चित्रात घोडे पाण्यामध्ये पोहत नाहीत याची खात्री करा. समुद्र मागे असेल तर चालेल पण ते जमिनीवर त्यांचे पाय पाहिजेत, नाहीतर तुम्ही पण बुडाल. घरात सुसंवाद आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी शनीची छटा असलेले 7 घोड्यांचे चित्र निवडणे अत्यंत उचित आहे. वास्तू किंवा आणि फेंगशुई मधील घोड्यांचे प्रतिपादक. तर घोडे नेहमी राजेशाही, चैतन्य, धैर्य आणि चिकाटी यांच्याशी जोडले गेले आहेत. वास्तूच्या संदर्भात घोड्यांना शुभ प्राण्यांपैकी एक प्राणी मानलं जातं. 7 घोड्यांच्या चित्रासाठी प्रत्येक घोडा जीवनाच्या 7 वेगवेगळ्या पैलूचे प्रतीक आहे. ते कोणते? तर ते म्हणजे व्यक्तिगत विकास म्हणजे काय? फिटनेस, शिक्षण, करिअर, विवाह, तसेच मुलं, संपत्ती. तर फेंगशूच्या संदर्भात घोड्यांचा संबंध अग्नितत्वाशी जोडला जातो. अग्नितत्व हे प्रेरणा, मान्यता, उत्कटता, प्रसिद्धी यांच्याशीही संबंधित असल्याचे मानले जाते. फेंगशुई ही एक पारंपरिक चीनी पद्धत आहे. प्राचीन चीनी परंपरेनुसार घोडे त्यांच्या चैतन्यासाठी ओळखले जातात आणि ते यांग ऊर्जेचे प्रतीक आहेत. यांग ऊर्जा वेगवान आणि तेजस्वी मानली जाते. फेंगशुई पद्धतीनुसार घोडे हे धैर्य, सहनशक्ती, निष्ठा, सामर्थ्य इत्यादी गुणांशी संबंधित आहेत. तसेच पारंपरिक चीनी
विद्वानाच्या मते घोडे ड्रॅगनशी दूरचे नाते असलेले प्राणी आहेत. त्यामुळे ते सुदैवाचे प्रतीक मानले जाते. घोड्यांचा किंवा घोड्यांच्या जोडीचा पुतळा जवळ असल्याने नातेसंबंधात सुदैव आणि स्थिरता येते असे मानले जाते. 7 घोड्यांच्या चित्रातील 7 अंकाचे महत्त्व. तर वास्तुशास्त्र आणि अंकशास्त्र या दोन्हीनुसार 7 अंकाला एक गहन अर्थ आहे. अंकशास्त्रानुसार 7 हा अत्यंत शुभ अंक मानला जातो. हिंदू धर्मानुसार 7 म्हणजे एक सप्त अंक आहे. तसेच तो सनातन धर्म, दैवत्व आणि संस्कृतीशी संबंधित अनेक संकल्पना आणि तत्वज्ञानाचे प्रतीक आहे. अंक 7 दर्शवतो. काय दर्शवतो? तर शरीराची चक्रे, संगीतातील स्वरसुद्धा, आठवड्याचे दिवससुद्धा, तसेच इंद्रधनुष्याचे रंग, सप्तऋषी किंवा 7 महान ऋषी, सप्तमुखी रुद्राक्ष ते सुद्धा 7 असतात. तर त्या व्यतिरिक्त 7 हा संतुलनाचा अंक आहे. अंक हे 7 लोकांच्या जीवनावर अनेक परिणाम होतात. तर अंक 7 मध्ये अनेकांचे सकारात्मक व्यक्तिमत्व गुणधर्म आहेत आणि इतर सर्व अंकाप्रमाणेच हा अंक लोकांच्या जीवनात प्रभाव टाकतो. त्याचप्रमाणे 7 घोड्यांचे चित्र लोकांच्या जीवनात एक प्रतिकारात्मक प्रभाव म्हणून कार्य करतो. अनेक 7 रंग अध्यात्म, अंतर्ज्ञान आणि शक्ती यांच्याशी संबंधित आहे. त्याचप्रमाणे 7 घोड्यांच्या चित्राचा उपयोग तुमच्या घरातील ऊर्जा संतुलित करण्यासाठी, तसेच शरीरामध्ये ताकद आणण्यासाठी, तसेच वाढ प्रगतीसाठी आकर्षित करण्यासाठी केला जातो. 7 घोड्यांचे चित्र टाळण्यासारख्या गोष्टी तर काय? जर तुमच्या घरात 7 घोड्यांचे चित्र किंवा 7 घोड्यांचा वॉलपेपर असेल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. 7 घोड्यांचे शुभ चित्र तुमच्या बेडरूममध्ये कधीही लावू नका. असे केल्याने तुमच्या घरावर नकारात्मक परिणाम होईल. यामुळे तुमच्या जोडीदारासमोर नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. 7 घोड्यांचे चित्र सामर्थ्य आणि शक्तीचे प्रतीक आहे. ते तुमच्या बेडरूममध्ये ठेवल्याने शांतता भंग होईल. त्यामुळे झोपेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तुमच्या पूजा खोलीत 7 घोड्यांचे चित्र ठेवू नका. पूजा खोली ही शुभ ऊर्जेने भरलेली असते आणि पवित्र जागा सुद्धा असते. परंतु येथे 7 घोड्यांचे चित्र ठेवल्यामुळे अशा ऊर्जा निर्माण होतात ज्या पूजा खोलीच्या ऊर्जेची अतिशय सुसंगत नसतात, म्हणजे पूर्ण विरुद्ध असतात. त्यामुळे जीवनात आर्थिक आणि इतर समस्या सुद्धा निर्माण होऊ शकते. तर 7 घोड्यांचे चित्र योग्य दिशेत लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचे पालन न केल्यास तुमच्या घराच्या ऊर्जेला मोठे नुकसान सुद्धा होऊ शकते. तर मित्रांनो, आपल्या घरासाठी 7 घोड्यांचे चित्र निवडताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्या कोणत्या आहेत? तर आपल्या घरासाठी 7 घोड्यांचे चित्र निवडताना काही बाबी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. या बाबींचा विचार केल्यास तुम्हाला सर्वाधिक सकारात्मक देणारे सर्वोत्तम चित्र निवडता येतील. तर सगळ्या गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक ऐकून घ्या. तर खालील गोष्टींचा विचार नक्की करा. पहिली गोष्ट म्हणजे संख्या लक्षात ठेवा. तसेच घोड्यांची नेमकी संख्या 7च असली पाहिजे. ही संख्या सकारात्मक आणि यशासाठी अत्यंत शुभ मानली जाते. भाव घोड्यांच्या चेहऱ्यावर शांत आणि आनंदी भाव असला पाहिजे. रागावलेले, व्यतिक, आक्रमक घोडे असे निवडू नका. तसेच पुढे धावणारे, म्हणजे घोड्यांनी फक्त पुढेच धावले पाहिजे, इतर कोणत्याही दिशेला नाही किंवा ते जागेवर उभेही राहता कामा नये. हे प्रगतीचे प्रतीक आहे. मुक्त म्हणजे साखळ्या बिकड्या बांधलेल्या घोडे असे चित्र घेऊ नका. बिंदास मुक्त झालेले म्हणजे बिंदास पाहिजे ते घोडे. एकसंध गती म्हणजे काय? आदर्शपणे तुमच्या चित्रातील 7 घोडे समरूपपणे किंवा एकसंगतेपणे गावलेले असावेत. आणि घोड्यांचा रंग, पांढऱ्या घोड्यांचे चित्र अत्यंत उत्तम. तथापि जर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार चित्र मिळाले नाही तर तपकिरी किंवा सोनेरी रंगाचे घोडे देखील तुम्ही निवडू शकता. तर तुमच्या चित्राची पार्श्वभूमी म्हणजे बॅकग्राऊंड ही कशी तेजस्वी, स्पष्ट आणि सकारात्मक असावी. तुम्ही सूर्योदय किंवा मोकळ्या आकाशाची पार्श्वभूमी निवडू शकता. वादळी, सूर्यास्त पार्श्वभूमी टाळा. म्हणजे एक प्रकारे निगेटिव्हिटी ज्याच्यातून मिळते ती
पार्श्वभूमी टाळा, म्हणजे बॅकग्राऊंड टाळा. 7 घोड्यांच्या चित्रामागील पौराणिक संबंध काय? तर आपण सारखे सगळीकडे बघतो 7 घोडे लावा वास्तुशास्त्रानुसार. पण त्यामागे एक कारण आहे. काय तर हिंदू धर्मात, हिंदू पौराणिक कथेनुसार 7 घोड्यांना विशेष महत्त्व आहे. अनेक ठिकाणी आपल्याला 7 घोड्यांचा उल्लेख आढळतो. उदाहरणार्थ काय तर देवांचा राजा असलेल्या इंद्र देवाचा एक 7 घोड्यांचा पांढरा घोडा होता, जो समुद्र मंथनापासून बाहेर आला होता आणि त्याचे नाव उच्च श्रवस आहे. एका आख्यातानुसार सूर्यदेवाचा किंवा भगवान सूर्याचा सोन्याचा मुलगा असलेला रथ, ज्याला आदित्य रथ असेही म्हणतात. आदित्य रथ, सूर्य आणि रथ म्हणजे काही तर अरुणा नावाची सारथी 7 घोड्यांनी ओढतो. अनेक ग्रीक चित्रामध्येही ग्रीक देव ओपोलोच रथ 7 घोड्यांनी ओढलेला दाखवला आहे. साहजिकच या संदर्भामुळे वास्तूच्या जगातही 7 घोड्यांच्या चित्रांना मोठे महत्त्व आहे. भारतीय कलेतील घोड्यांची लोकप्रिय चित्रे. तर भारतीय कलेत घोडे हे शक्ती, शौर्य, आध्यात्मिक ऊर्जेचे प्रतीक मानले जातात. भारतीय कलेत त्यांना वेगवेगळ्याच रूपात चित्रित केले जात आहे. या कलेत लघुचित्रे, शिल्पे आणि मंदिरावरील कोरीव कामांचा समावेश होतो. भारतीय कलेतील घोड्यांची काही लोकप्रिय चित्रे येथे दिली आहेत. ती म्हणजे अश्व. प्राचीन भारतीय वास्तुकला, मौर्य, गुप्त काळातील शिल्पकलेत चित्रित केलेले आहे. आपण भरपूर ठिकाणी बघतो की असे लेण्या वगैरेला ठिकाणी जातो आपण. म्हणजे लांब अशा खूप अशा जुन्या ठिकाणी जातो. तिकडे सगळ्या चित्रामध्ये तुम्हाला असे घोड्यांचे चित्र दिसतील. तर त्याला एक काहीतरी वैशिष्ट्य आहे. तर इराणच्या प्रभावामुळे मुघल लघुचित्रामध्ये घोड्यांचा आकृतिबंध म्हणून वापर करत असे. पौराणिक घोडा चेतक भारतीय लोककथांमधील निष्ठा आणि शौर्यांचे एक प्रतिनिष्ठ प्रतीक असून तसेच राजस्थानामधील विविध कलाकृती पुतळ्यांमध्ये याचाच वापर केला आहे. राजस्थानी आणि पहाडी लघुचित्रे सुद्धा तुम्ही बघू शकता. तर राजस्थानातील लघुचित्रांमध्ये राजपूत खासकांशी संबंधित राजेशाही प्राणी म्हणून घोड्याला चित्रित आहे. दक्षिण भारतातील मंदिरामधील देखील कलेमध्ये घोडे, तसेच तामिळनाडू, कर्नाटकमध्ये विविध मंदिराच्या स्तंभावर घोड्यांचे कोरीवकाम आढळतात, जी सामर्थ्य आणि देवत्वाचे प्रतीक आहे. तर सगळीकडे ब्रिटिश वसाहतीच्या काळात सुद्धा स्कूलमध्ये सगळ्या चित्रामध्ये तुम्हाला घोडेच दिसतील. तात्पर्य असं आहे की घोडे हे सगळ्यामध्ये वास्तुनुसार म्हणजे पवित्र असं वाहन आहे. तर घोड्यांचा 7 घोड्यांच्या चित्रासाठी पर्याय आणि पूरक सजावटीची कल्पना. प्रत्येकालाच पारंपरिक चित्रे आवडत असतात असे नाही, पण 7 घोड्यांची ऊर्जा आणि प्रतिकारात्मक तरीही तुमच्या घराचा भाग बनू शकते. तुम्ही इतर सजावटीच्या वस्तू आणि विचारपूर्वक केलेल्या मांडणीद्वारे तीच सकारात्मक आणू शकता. करून पाहण्यासाठी येथे खालील सोप्या कल्पना दिल्या आहेत. तर घोड्यांच्या मूर्ती. भिंतीवरील चित्राऐवजी धातूच्या किंवा लाकडाच्या घोड्यांच्या लहान मूर्ती ठेवता येतात. त्यांना साईड टेबलवर, कोपऱ्यामध्ये किंवा मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवल्यास एक सुंदर देखावा सुद्धा तयार होतो. भिंतीवरील भक्तिचित्रे आणि किंवा डेकल्स. जर तुम्हाला आधुनिकतेचा स्पर्श आवडत असेल तर दौडणाऱ्या घोड्यांचे वॉल स्टिकर किंवा भक्तिचित्रे लावा. ते आकर्षक दिसतात आणि ऑफिसमध्ये, कार्यालयामध्ये किंवा घरांमध्ये चांगले दिसतात. तसेच डिजिटल आणि अमृतकला अनेक आधुनिक घरांमध्ये आता सध्या साध्या आणि अमूर्त आकारांची पसंती दिली जाते. तर ऊर्जा आणि यशाचे प्रतीक असलेल्या हालचाल किंवा प्रकाश दर्शवणाऱ्या डिजिटल प्रिंटर्सची निवड करा. मग पूरक घटक म्हणजे 7 घोड्यांची रचना इतर वास्तू अनुकूल सजावटीच्या वास्तू जसे की पाण्याचे कारंजे, उगवता सूर्याच्या चौकटी किंवा बांबूच्या रोपांसोबत करा. एकत्रितपणे ते गती आणि शांततेचे संतुलन साधतात. तर मित्रांनो, भरपूर आता तुम्ही मॉल्स वगैरे जाल
जे तुम्ही वास्तुशास्त्रानुसार तुम्ही काही ना काही निवड आपण घरात आणतो मनी प्लॅन्ट्स, तसेच काहीतरी फ्रेम्स वगैरे आणतो. तर त्याऐवजी तुम्ही तुमच्या करिअरसाठी, तुमच्या आरोग्यासाठी तुम्हाला खूप मोठं व्हायचं असेल, तर हे 7 घोड्यांचे चित्र तुम्ही लावून बघा. योग्य दिशेला लावा आणि हॉलमध्ये ठेवा. बाकी इतर ठिकाणी सोडून द्या. हॉलच्या ठिकाणी ठेवा आणि घराच्या उत्तर दिशेला आता जशा दिशा सांगितली आहे, उत्तर-पूर्व अशा दिशेला लावा, ज्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे. आणि प्रगती बघा आणि घोड्याचे चेहरे. आता तुम्ही फ्रेम आणली, फ्रेम आपण भिंतीला लावली. आता समज आपण दरवाजा ओपन होतो त्या भिंतीला लावली, तर बाहेरून येणाऱ्या माणसांना ती दिसली नाही पाहिजे. बाहेरून आतमध्ये आल्यानंतर दरवाजा लावल्यानंतर ती दिसली तरी चालेल. म्हणजे डायरेक्ट बाहेरून जो कोणी बघत असेल, तर त्याला ते समोर चित्र दिसलं नाही पाहिजे, अशी लावा. तर आर्थिक स्थिरतेनुसार निर्णय. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय चढ-उतारांचा सामना करत असाल, तर पश्चिम दिशा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. ही दिशा लाभ आणि नफ्याशी संबंधित आहे. तर मित्रांनो, घरात दिवाणखाना ही सर्वात प्रभावी जागा असते. तुम्ही बेडरूम किंवा बाथरूममध्ये 7 घोड्यांची चित्रे कधी लावू नका. हे चुकीचे आहे. हॉलमध्येच राहावा आणि पूर्वेकडील भिंतीवर चित्र लावल्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये चैतन्य आणि आरोग्यास निर्माण होते. प्रत्येक सकाळच्या नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे. सन्मान मिळवून देण्यासाठी युक्ती. तर काय करायचं, ऑफिसप्रमाणेच जर तुम्हाला कुटुंब प्रमुखाला समाजात अधिक आदर मिळवून द्यायचा असेल, तर दिवाणखान्याची दक्षिण भिंत खूप महत्त्वाची ठरते. तसेच सुवर्ण नियम म्हणजे घोडे नेहमी घराच्या दिशेने धावत असल्याची खात्री करा. जर त्यांचे तोंड खिडकी किंवा दाराकडे असेल, तर ते तुमच्या संपत्ती आणि ऊर्जा घरातून पळून जात आहे याचे प्रतीक आहे. थोडक्यात 7 घोड्यांचे चित्र म्हणजे वास्तुशास्त्रानुसार वास्तुदोष आणि उणीवा दूर करण्यासाठी उपाययोजना करतात. कलाकृतीच्या स्वरूपात मूर्तिकलेला खूप महत्त्वाची भूमिका आहे आणि 7 घोड्यांचे चित्र हे वास्तुदोष दूर करण्यासाठी एक प्रभावी उपाय मानले जाते. ते यश, वेग, संधी, नियंत्रण आणि सुदैव यांचे प्रतीक आहे. तर वास्तुशास्त्रानुसार ते अंमलबजावणी अडथळे दूर करून कामात भाग्य आणते, वाढ आणि जलद विकास घडवून आणते. हे सर्वांना करताना तुमच्या जागेला एक अभिजात आणि ऐश्वर्यपूर्ण स्पर्श देते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. आणि एक छोटा तुम्ही ट्रायल करून बघा. आणि जर तुमच्या आयुष्यातले अडथळे दूर झाले असतील, तर मला कमेंट करा.